मान्सूनपूर्व पावसामुळे पहिल्याच सरींमध्ये लोकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. पाहूयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. तासभर पडलेल्या पावसामुळे गुडघाभर पाणी. वाहन चालकांची तारांबळ. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. नीनाळ नदीवरील राणी लक्ष्मीबाई पुलावर गुडघाभर पाणी. पहिल्याच पावसानं रस्त्यांना ओढ्याचं सुरू. नागरिकांसह वाहन चालकांची तारांबळ. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार मान्सूनपूर्व पाऊस. सडसवाडी परिसरात जोरदार हजेरी. नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा. पिंपरी चिंचवड शहरातही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विविध भागामध्ये विजांच्या कडकडाटासह हजेरी. उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा. पुण्यातल्या अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. हडपसर, शिवाजीनगर, स्वारगेट भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. मात्र पहिल्याच पावसामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, लोणारे आणि इंदापुरात मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी. उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा. तर पावसामुळे माणगावमध्ये वाहतुकीवर परिणाम. खोपोली शहराला पावसानं झोडपलं. शहरामध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे चहा व्यावसायिक, टपरी आणि रिक्षा चालकांचं झालं नुकसान. लग्नसराईत पाऊस आल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. कर्जत, खोपोली, खालापूरमध्ये रिमझिम पावसाच्या हजेरी. अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ. रायगडमधील अनेक भागांमध्ये अंधार. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही पावसाची शक्यता. हवामान विभागाचा इशारा. साताऱ्याच्या महाबळेश्वरमध्ये रिमझिम पावसाची हजेरी. धुक्यामध्ये हरवले महाबळेश्वर. राज्यभरात उष्णता जाणवत असल्यामुळे पर्यटकांची महाबळेश्वरला पसंती. महाबळेश्वर या मुख्य मार्केटमध्ये पर्यटकांची गर्दी. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. रायगडमध्ये 1 जूनपासून पावसाळी मासेमारी बंद. 3,500 नौका धक्क्याला लागणार. माशांच्या प्रजनन काळाच्या संरक्षणासाठी शासनाचा निर्णय. नियमभंग केल्यास कारवाईचा इशारा. चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यामध्ये 4 महिलांचा मृत्यू. सिंदेवाही तालुक्यामधल्या गुंजेवाही, पवनपार परिसरामधली घटना. तेंदूपत्ता तोडण्यासाठी 13 महिला जंगलामध्ये गेल्या होत्या. नाशिक शहरातील सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाणी बंद. पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाचं आवाहन. नागपूरचा विदर्भाला आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, अमरावती आणि वर्धाला तापमानाचा रेड अलर्ट. तर उर्वरित जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. नागपुरात 8 दिवसांमध्ये 26 अनोळखी व्यक्तींचा मृत्यू. उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय. डेथ ऑडिट रिपोर्टमध्ये मृत्यूचं खरं कारण समोर येणार. मात्र वाढत्या उन्हामुळे आरोग्य यंत्रणा अलर्टवर. राज्यातील अनेक भागामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा. जळगावातील मुक्ताईनगरमधील 14 गावांना पाणी टंचाईची झळ. पाण्याअभावी केळी, पपई बागा संकटात. अहिल्यानगरच्या देहरे, शिंगवे, नाईकमध्ये बनावट कांदा बियाण्यांच्या विक्रीचा प्रकार. फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक सूरज शिंदे आणि स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्राचे संचालक निखिल पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल. 8 ते 10 लाखांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर.